जमिनींना गायरान जमीन मिळालीच पाहिजे. जमिनींना गायरान जमीन मिळालीच पाहिजे. टप्पल ऊर्जा रद्द झालाच पाहिजे. टप्पल ऊर्जा रद्द झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष करो, हमारे सब आप संघर्ष करो, अरे बाबा आप संघर्ष करो, बिजू बाबा आप संघर्ष करो. रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा. ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा. काय सांगाल आज आपण या ठिकाणी आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे 2024च्या ज्या निवडणुकी झाल्या, ज्या लोकसभाची निवडणूक झाली, जी विधानसभेची निवडणूक झाली, स्वतः मी या विधानसभेचा एक उमेदवार या नात्याने या ठिकाणी ठणकावून या शासना प्रशासनाला या ठिकाणी सांगायचंय, जे आपण व्हीएम वर जो मतदान घेतो, आम्हाला या ठिकाणी पार्टीच्या वतीने सांगायचं की व्हीएम वर मतदान न घेता आम्हाला या ठिकाणी बॅलेट पेपर या ठिकाणी मतदान झालं पाहिजे. कारण मी त्या ठिकाणी निवडणूक उमेदवार या ठिकाणी मी निवडणुकीच्या रिंगणात असेल आणि निवडणुकीच्या रिंगणात असताना मी संबंध जी पूर्ण निवडणूक आहेत शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढलो. आणि जो शेवटचा जो 20 तारखेचा जो दिवस होता, ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडली, या मतदान प्रक्रियामधून ज्या व्हीएम मध्ये जो गोळ झाला, ज्या व्हीएम मध्ये जो माझ्या हक्काचं जे मत होतं ते मत या ठिकाणी डायव्हर्ट करण्यात आलं. म्हणून या सरकारला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी सांगायचंय की ज्या ईव्हीएमवर तुम्ही जर मतदान या ठिकाणी घेत असाल, आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून जे ईव्हीएम तुम्ही बंद करून जे बॅलेट पेपरवर या ठिकाणी मतदान घेतलं पाहिजे. आणि ज्या निवडणुकीमध्ये जो काळा पैसा या ठिकाणी वापरण्यात आला, आपण जर बघत असाल या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रत्येक जण पैसा मागा या ठिकाणी पळालात. कोणी 5,000 देतोय, कोणी 6,000 देतोय, कोणी 2,000 देतोय. यो काळाही पैसा या ठिकाणी वसूल झाला पाहिजे. आणि ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जो पैसा या ठिकाणी चालतो, यो पैसा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि जी लोकशाही आहे, जी लोकशाही पद्धतीने या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजे, संविधानिक मार्गाने या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजे. परंतु या ठिकाणी संविधानिक मार्गाने या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी निवडणुका होत नाही. लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवडणुका होत नाही. या ठिकाणी फक्त धनदांडगे या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा राहतात आणि पैशाच्या जोरावर या ठिकाणी निवडून येतात. म्हणून मला या सरकारला आणि शासन प्रशासनाला या ठिकाणी सांगायचंय, जर आपण जर या निवडणूक आयोग जर याने जर या ठिकाणी जर चौकशी केली, जी जनशक्ती आहे, जी जनशक्ती या ठिकाणी ठणकावूनपणे उभा राहते, परंतु जी धनशक्ती आहे, धनशक्ती या ठिकाणी कुठेतरी या जनशक्तीला आडवं करायचं काम या ठिकाणी करत असते. म्हणून सातत्यानं आपण जर या निवडणुकी या ठिकाणी राबवत असेल, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका याही या ठिकाणी निवडणूक होतात, परंतु या कुठेतरी पैशाचा घोडेबाजार या ठिकाणी थांबला पाहिजे. आणि या निवडणूक आयोगाने जे व्हीएम असेल, ही व्हीएम या ठिकाणी थांबून या सर्वांच बॅलेट पेपरवर या ठिकाणी मतदान घेतलं पाहिजे. आमचा या ठिकाणी एकच नारा आहे, व्हीएम हटवा आणि देश बचवा. जर आपण या ठिकाणी व्हीएम जर हटवलं, खरोखरच या ठिकाणी लोकशाही वाचल, या ठिकाणी संविधान वाचल. म्हणून आपण सर्वच जण या ठिकाणी या धनशक्तीच्या विरोधात, या व्हीएमच्या विरोधात आम्ही ठामपणे ही लढा या ठिकाणी लढणार आहोत. आणि आमचा दुसरा मुद्दा या ठिकाणी आम्ही या मैदानात घेऊन उतरलो आहोत. जे मुख्यमंत्री सौर प्रकल्प योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये, विशेषतः कन्नड तालुक्यामध्ये. मला या जे नवीन जे मंत्रिमंडळ या ठिकाणी बसलंय, फडणवीस साहेब या ठिकाणी नव्याने मुख्यमंत्री झालेत. आणि जे माजी मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे यांनी जो GR काढला होता, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ही योजना कुठेतरी थांबली पाहिजे. सौर प्रकल्प कुठेतरी योजना या ठिकाणी थांबली पाहिजे. आणि जो गोरगरीब जो समाज आहे, तो समाज ज्या जमिनीवरती जमीन कसून त्याच्यापासून आपल्या पोटाची उपजीविका भागवतो, ही जमीन या समाजाला भेटली पाहिजे, या भूमिहीनांना भेटली पाहिजे, यांच्या नावावर सातबारा या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून आम्ही विशेषतः आजचं आंदोलन या कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी घेत आहोत. मी विजय शिंगारे, जिल्हा प्रमुख, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी.